आपल्यासोबत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत. सर, सकाळी बदलापूरमध्ये एका शाळेच्या व्हॅनचा अपघात झालेला आहे. सातत्याने मुंबई शहरामध्ये अपघात होताना पाहायला मिळतात. कसं बघता याकडे? आज सकाळी अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची माहिती मला मिळाली आहे. आपल्याच माध्यमातून मला मिळाली. त्यानंतर मी लगेच आणि त्या ठिकाणचे स्थानिक आमदार बालाजी किनीकर साहेब, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना भेटलो आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकून तुमच्याकडे मी आता मुलाखत देण्यासाठी आलेलो आहे. शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळीकडे कोणकोणत्या प्रकारच्या मुलांच्या सुरक्षेकरता लागणारी प्रवासाची व्यवस्था असली पाहिजे याविषयी माहिती दिली होती. आणि त्याकरता लगेच RTOने सगळ्या शाळांच्या ज्या व्हॅन्स असतील, रिक्षा असतील, बस असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची सुरुवात केली होती. मला असं समजलं की आज जो अपघात घडला आहे, आज RTO कुठेतरी कोपऱ्यामध्ये उभे होते आणि ते गाडी पकडतील, तर या व्हॅनमध्ये ऑलरेडी ओव्हरलोड मुलं काहीतरी होती आणि ओव्हरलोड मुलं असल्याने पाठीमागचा जो डिक्कीचा दरवाजा होता तो उघडला आणि त्यातनं 1-2 मुलं बाहेर पडली आणि एका मुलाला काहीतरी 2-3 टाके पडले अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे. पण कुठे जीवितहानी झाली नाही, देवाच्या कृपेने कुठे जीवितहानी झाले. पण अशा प्रकारचे अपघात होऊ नये याकरता मी ऑलरेडी पालकांना, शिक्षकांना, शाळांना आणि RTOना तशा व्यवस्थित SOPच्या सूचना दिल्या होत्या की बस असेल तर बसमध्ये जर 50 कॅपॅसिटीची गाडी असेल तर त्यामध्ये जास्त आहे तर 10-12 पोरं, 10-1 पोरं ठीक आहेत, 50ची 60 चालतील. पण तुम्ही 50ची जर 80 मुलं त्याच्यामध्ये कोंबणार असाल, एका व्हॅनमध्ये किती मुलं बसतील? 10 मुलं बसतील, 20-20 मुलं कोंबली जातात. रिक्षामध्ये 4 ते 5 मुलं बसू शकतात, तिथे 15-15, 20-20 मुलं कोंबली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका झाला आहे आणि अनेकदा असे प्रकार होतात पण उघडकीस येत नाहीत आणि हे प्रकार घडायला नकोत. कधीकधी मुलांना किडनॅपिंगसुद्धा केलं तर विशिष्ट मार्गाने या सगळ्या गोष्टी टाळण्याकरता पहिल्यांदा जी व्हॅन किंवा बस असेल ती कोणती येते ते शाळे प्रशासनाला माहिती असली पाहिजे. शाळे प्रशासनाने त्याला RTOने परमिशन दिली की नाही ती तपासली गेली पाहिजे. रिक्षा चालक काही मुजोर असतात, बऱ्यापैकी काही म्हणजे शाळेमध्ये मीटिंग असते, परिवहन समिती आहे, त्या परिवहन समितीच्या बैठकीला सगळे लोक येत असतात पण काही रिक्षा येतच नाहीत, परस्पर बाहेरच्या बाहेर निघून जातात. तर काही शाळा ह्या त्या पालकांना संपर्क करतात की तुमची मुलं नक्की कोणत्या गाडीतून येतात त्याची माहिती तरी द्या. पालकसुद्धा कधी समोर येत नाहीत. हे शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्याची वाहतूक करणारी जी व्यवस्था आहे, व्हॅन आहेत, त्याचे काही नियम आहेत. हे सगळे नियम धाब्यावर बसून ही वाहतूक यंत्रणा केली जाते. कायद्याचा वचक नाही असं वाटतं मला. असंच वाटायला लागलं. पण तरीसुद्धा आता आमचे परिवहन मंत्री त्यांनी सांगितलं की मी कडक भूमिका या ठिकाणी घेणार आहे, कारण ते सोडणार नाही आहेत. कारण एखाद्या विद्यार्थ्याचा जीव जर कुठेतरी टांगणीला लागत असेल तर माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं मी अजिबात त्याच्यामध्ये हे करणार आहे, दुर्लक्ष करणार नाही. त्यांनी आत्ताच आम्हाला सांगितलं आहे की जे नियम ठरवले आहेत, कॅपॅसिटी किती त्या गाडीची आहे ती बघितली पाहिजे. ती गाडी CNG आहे का, पेट्रोलची, डिझेलवर चालणारी आहे का, तिला RTOने परमिशन दिली का, शाळेची NOC आहे का, पालकांचं संमतीपत्र आहे का, परिवहन समितीमध्ये ते लोक सदस्य आहेत का, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचं जर पालन केलं असेल तीच गाडी शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करू शकते. काही पालक स्वतःची मुलंही आणत असतात पण ते 1-2 मुलं वगैरे असतात त्याला आम्ही काही ठीक आहे चालून जातात, पण क्षमतेपेक्षा विद्यार्थी जास्त ज्यावेळी ने-आण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तशातून हे असे अपघात होतात. आज थोडक्यामध्ये त्या मुलाला जास्त नाही थोडंसं लागलं आहे, पण भविष्यामध्ये असे प्रकार व्हायला नको याकरता शासनाकडे आम्ही दोन्ही मंत्र्यांना सांगितले आपण दखल घ्यावी.